मैं वैभव महाडी, आप सभी का स्पीकअप इंडिया में हार्दिक स्वागत है। स्पीकअप इंडिया इज एन इनिशिएटिव ऑफ नेटपैक ओटीटी प्लेटफॉर्म एंड आई एम द ओनर एंड फाउंडर ऑफ नेटपैक ओटीटी प्लेटफॉर्म। ये कोरोना के चलते हुए हम लोगों ने कुछ एंटरटेनिंग चीजें रुका दी है और वी आर लुकिंग फॉर सम सोशल कंटेंट, दैट इज व्हाई वी आर स्टार्टिंग दिस स्पीकअप इंडिया एंड इट इज द फर्स्ट एपिसोड ऑफ स्पीकअप इंडिया। आज का अपना टॉपिक है कि वेस्ट बंगाल के इलेक्शन के बारे में आप सबकी राय क्या है। वेस्ट बंगालच्या इलेक्शनच्या बद्दल तुम्हा सर्वांना काय वाटतं। मराठी, हिंदी, इंग्लिश सर्व मिक्स काही गोष्टी आपल्याला फेसबुक आणि ट्विटर वरून आलेल्या आहेत आणि या माध्यमातून स्पीकअप इंडियाच्या माध्यमातून आमचा प्रयत्न है कि सर्वसामान्य आम लोगों की आवाज जनता तक पहुंचाना। तो ठीक है, कुछ कंटेंट्स, कुछ कमेंट्स, कुछ कॉमेडी कंटेंट्स है, कुछ कॉमिक कमेंट्स है, कुछ सीरियस कमेंट्स है। मैंने वो सब इकट्ठा किए हैं और मैं आपके सामने प्रेजेंट करता हूं। पहले है जिमी वेसुना। उन्होंने ममता दी और मोदी जी का एक कॉन्वर्सेशन लिखा है। ममता दीदी हॉट, मोदी जी अब वो बात कहाँ रही, हाँ जवानी के हॉट पिक्स दिखाता हूं। ममता दी अबे चल हॉट। इट वॉज जस्ट अ कॉमिक कॉन्वर्सेशन बाय जिमी वेसुना। नेक्स्ट, एंकर शिल्पा चक्रवर्ती। खेला शेष, दीदी बेश, मोदी शोभा शेष। गेम ओवर। Mamta Didi, you are a true fighter, warrior and pride of Bengal. You stood strong in spite of all the mess they created. We are all proud of you. Mamta Didi, Joy Bangla, huge respect. नेक्स्ट आहेत नंदकुमार गोरुले महाराष्ट्रातून। हे चांगले लेखक आहेत, आपले मित्र आहेत। त्यांचं म्हणणं आहे हा जो विजय आहे हे शिक्षण आणि इंग्रजी व बंगालीतून दर्जेदार 102 पुस्तकांचं लेखन म्हणून झालेलं आहे। ते म्हणतात नुसत्या बोलबच्चनला अस्सल विद्वत्ता व प्रतिभा भारी पडणार हे ओघानच आलं। आणि खाली त्यांनी ममता दीदींच्या शिक्षणाबद्दल लिहिलेलं आहे, ते वाचत राहत नाही। महाराष्ट्र नावा काय म्हणतात बघूया। आहा, यांची तर एकदम कडक कमेंट आहे। ते म्हणतात कोण मोदी, कारण पश्चिम बंगालमध्ये ओनली दीदी, तृणमूल काँग्रेसला स्पष्ट बहुमत। असो, ही त्यांची बातमी आहे। आनंद शितोळे यांनी या इलेक्शन नंतर काय घडू शकेल, काय शक्यता आहेत, कोविड बद्दलच्या त्या वर्तवल्यात, त्या वाचून दाखवतो। बंगालसाठी बॅड न्यूज आहे। आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांनी माफ करावं। कोलकातामध्ये 2 पैकी 1 टेस्टचा रिझल्ट कोविड पॉझिटिव्ह येतोय। महाराष्ट्र, बंगाल आणि यूपी धोक्याची राज्य जाहीर केली आहे। बंगालमध्ये निवडणूक प्रचाराचा परिणाम म्हणून कोविड रुग्णसंख्या स्फोट होईल आणि केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीबाबत बंगालचा महाराष्ट्र होईल। लसीकरण, औषध, ऑक्सिजन सगळ्या बाबतीत अडवणूक होईल। खुनशी लोक पराभवाचे उपटे काढतील। ममता बॅनर्जींचा पुढला काळ अतिशय कठीण असेल। बंगाल यापुढे कोविड हॉटस्पॉट असेल। सीधी बात, #दीर्घद्वेषी। असो, त्यांनी ज्या काही गोष्टी म्हटल्या तसं काही घडू नये, पण इलेक्शन नंतर वेस्ट बेंगॉलला दंगली सुरू झाल्यात, आपण ऐकलंय। असो, आपण असं विश करूया की अशा काही गोष्टी होणार नाही। त्यानंतर आहेत अरुण गणपती लाड। यांनी तर खूप मोठा लेखाजोखा आपल्यासमोर मांडलेला आहे, तो आपण एक शांतपणे ऐकून घेऊया। ते म्हणतात पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम या 4 राज्यातील व पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले। या निकालांकडे बघून मोदी गो बॅक असाच कौल जनतेने दिलाय। बंगालची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपाने पंतप्रधानांपासून कार्यकर्त्यांपर्यंत जोर लावला होता, परंतु पश्चिम बंगालच्या जनतेने पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांच्या हाती सत्ता देण्याचं ठरवलं। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची सत्ता स्थापनेची वाटचाल निश्चित झाली आहे। आसाम सोडलं तर बाकी तामिळनाडूमध्ये डीएमके पक्षाने बाजी मारली आहे। तामिळनाडूमध्ये द्रमुक आघाडीने मतमोजणी नंतरच्या 2 तासात राज्यात तब्बल 129 जागांवर आघाडी घेतली होती। केरळमध्ये कम्युनिस्ट पक्षाने भाजपाला दिमतीलाही उभं राहू दिलं नाही।
पॉंडिचेरीमध्ये भाजपा एन रंगास्वामीच्या पक्षाशी युती करायला धडपडेल. कर्नाटक वगळता दक्षिण भारतातील इतर राज्यांमध्ये सत्ता मिळवण्यात भाजपला अद्यापही यश आलेले नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीतही तामिळनाडू व केरळमध्ये जोरदार प्रचार केला होता, पण त्याचा काहीही परिणाम तेथील मतदारांवर झाल्याचं दिसत नाही. जनतेनं भाजपाला साफ नाकारला आहे. ते पुढे म्हणतात, पश्चिम बंगालमध्ये जाऊन पंतप्रधान ममता बॅनर्जी यांना ओ दीदी असं हिणवतात. गेली 2 वर्ष बंगालमध्ये भाजपा ठाण मांडून बसलं होतं. नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या चौखूर उधळलेल्या अश्वमेधाला ममता दीदींनी जबरदस्त लगाम घातलाय आणि इतकं सारं करून भाजपला बंगालमध्ये 100ही ओलांडता आलेली नाही. एकूणच काय, भाजपाचं धूर्त राजकारण सगळ्यांच्या सहज लक्षात यायला लागलंय. मोदींची लाट आता समुद्राची राहिलेली नाही, ती साध्या ओढ्याची झालेली आहे. भाजपाचं हे पतन जनतेने करत मोदीला जणू गो बॅकचे संदेश दिले आहेत असं म्हणायला हरकत नाही. एकंदरीतच हे अँटी मोदी विधान आहे. असो, पण ते सर्वसामान्यांचं मत आहे. आम्ही इथं फक्त लोकांची मतं मांडतोय, आमचं मत नाही. राहुल गांधी काय म्हणतात ऐकूया. राहुल गांधी काय म्हणतात ऐकूया. आय एम हॅपी टू कॉंग्रॅच्युलेट ममताजी अँड द पीपल ऑफ वेस्ट बंगाल फॉर साऊंडली डिफिटिंग बीजेपी. अर्थातच राहुल गांधी खुश होणार ह्यात द्विमतच नाही. नेक्स्ट, रामेश्वर काला यांचं विधान ममताजीच्या बद्दल आहे. हजारों की भीड़ के सामने कहा था अगर नंदीग्राम हारी तो राजनीति छोड़ दूंगी. अब देखना है कि दीदी अपना वचन निभाती है या नहीं. रामेश्वर काला अभी नहीं लगता कि राजनीति छोड़ देंगी, क्योंकि ममता जी तो वेस्ट बंगाल से जीती है. एनीवे, लेकिन ये आपका कहना था. गजानन महाजन यांनी तर एनीवेज गोपाळ चव्हाण यांची कमेंट बघूया. कोरोना काल में जनता की परवाह न करते हुए चुनाव लड़ना, देख लिया नतीजा. भगवान की लाठी की आवाज नहीं होती. यांचं म्हणणं आहे कि जर तुम्ही चूक केली, इनका कहना है कि अगर आप पाप करते हो तो उसकी सजा भगवान जरूर देता है. और इस कोरोना काल में आपने जो केंद्र सरकार ने इलेक्शन लिए उसका नतीजा ये है. म्हणजे यांचं एकंदरीत मत होतं की इलेक्शन घ्यायला नको. असो, सुहास आखाडे यांचं मत आहे, चालले होते रवींद्रनाथ टागोर बनायला, ममता दीदीने आसाराम बापू करून टाकला. असो, संदीप राक्षे, केंद्र सरकार काय युद्धाप्रमाणे लढलं पश्चिम बंगालमध्ये, ते पण एका महिलेच्या विरोधात. केंद्र सरकारला थोडी तरी लाज शरम असेल तर राजीनामा द्या, तोंड काळ करा. खूपच कडक विधान आहे. असो, राजेंद्र देसाई, खरंय आता शेठजी दाढी काढतील आणि म्हणतील उगाच टागोर झालो. असो, द फॅक्ट फ्लॅश, इज ममता दी द नेक्स्ट पॉवरफुल फेस फॉर 2024 इलेक्शन्स. फॅक्ट फ्लॅशने खूप मोठं विधान केलंय. बघूया, अजून 24ला खूप वर्ष आहेत, पहिले 21 आता सुरू झाले. कबीर शर्मा, अर्ली मॉर्निंग ममता कॉल कंगना राणावत अँड सेड XYZ. आता असो, त्यांना जे काय म्हणायचंय. राजीव कालरा यांचं म्हणणं आहे, बेकार हुआ मोदी जी का बांग्लादेश की आजादी के लिए जेल जाना. यांचं म्हणणं आहे की उगाच मोदीजी बांगलादेशसाठी, त्यांच्या आजादीसाठी जेलमध्ये गेले होते, त्याचा आज फायदा व्हायला हवा होता पण तो झाला नाही. असो, देवदत्त पटनाईक यांनी एक 8 शब्दांमध्ये आणि एका ओळीत खूप छान म्हटलंय. मला हे विधान खूप आवडलं. दुर्गा लव्स हर फिश, डोंट गिव्ह हर ढोकला. म्हणजे कसे आहे, कोलकात्याच्या लोकांचं बेसिक खाणं मासे आहे. वो लोग फिश खाते हैं, तो उन्हें अगर ढोकला दिया तो कैसे खाएंगे. इसलिए शायद मोदी जी और अमित शाह बीजेपी के हार हुई, ऐसा उनका कहना है. एनीवेज, रेस्टिंग्स कह रही है, स्टॉप सेइंग द ओनली थिंग बीजेपी कैन डू इज विन इलेक्शंस. दे कांट इवन डू दैट. दे लॉस्ट मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पंजाब, छत्तीसगढ़, महाराष्ट्र, झारखंड, आंध्र, कर्नाटक, and now West Bengal, Kerala, Tamil Nadu. The only thing
they can do is buy MLAs and topple governments. हेस्टिंग्स यांचं एक फार मोठं विधान आहे. असो, हरमन यांनी मस्त शायरी लिहिली आहे, मला आवडली. एकदम से वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. कदाचित अनिकेत घाटे यांचं हे एक विधान आहे. मोदी शाह थॉट दे आर इनएविटेबल, बट दीदी केम अँड स्वाईप देम लाईक अ आयर्न मॅन. म्हणजे दीदी इज कम्पेअर्ड विथ आयर्न मॅन. असो, अशी खूप मतं आहेत लोकांची. ह्यातली काही थोडीफारच मतं होती ती आम्ही तुमच्यासमोर मांडली. मला सांगा आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला. आणि इट इज नॉट जस्ट अन एपिसोड, इट इज अ टू वे कम्युनिकेशन बिटवीन पब्लिक अँड अस. तुमची जी काही मतं आहेत, तुमचे जे काही प्रश्न आहेत, तुम्हाला जे काही वाटतं ते तुम्हाला इथे मांडायचं आहे. तुम्ही मला मेल करू शकता netpack199286@gmail.com वर किंवा info@netpack.co.in या ईमेल ID वर तुम्ही मला तुमचे व्हिडिओज किंवा तुमचे प्रश्न मेल करा. तसंच नेटपॅकच्या पेजवर जाऊन तुम्ही लाईक करा. नेटपॅक हा OTT प्लॅटफॉर्म आहे, पण हा कार्यक्रम आम्ही युट्यूबला सुद्धा दाखवणार आहोत. पण तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन नेटपॅक OTT डाउनलोड करा. आमचं सध्याचं एकच मत आहे की जनजागृती करूया आणि लोकांना जागं करूया, त्यांना थोडाफार दिलासा देऊया. काय झालंय, क्या हुआ है कि फिलहाल कोरोना की वजह से लोग दबे हुए हैं, कुछ बोल नहीं सकते, घर पे बैठे हुए हैं. तो उनकी आवाज जनता तक पहुंचाना, आम लोगों की आवाज पूरी दुनिया तक, पूरी इंडिया तक पहुंचाना हमारा काम है. तो इट इज एन नेटपैक इनिशिएटिव, स्पीक अप इंडिया. सो फॉर दिस डे, फॉर दिस एपिसोड, थैंक यू very much and goodbye.